कागलमध्ये हसन मुश्रीफांना आसमान दाखवण्याकरता शरद पवारांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे। भाजपच्या समर्जित घाडगेंना शरद पवार यांनी उमेदवारीची ऑफर दिली आहे। घाडगेंनी सध्या तरी ऑफर नाकारली असली तरी मुश्रीफ विरुद्ध घाडगे असा सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। हसन मुश्रीफांविरोधात समर्जित घाडगेंना पवारांची ऑफर। समर्जितांना रिंगणात उतरवून मुश्रीफांना दाखवणार आसमान। कागलच्या आखाड्यात मुश्रीफांना चितपट करण्याचा पवारांचा डाव। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना कागलमध्येच पराभूत करण्याची रणनीती शरद पवार यांनी आखली आहे। हसन मुश्रीफांना पराभूत करण्याकरता शरद पवार यांनी तगड्या उमेदवाराचा शोध सुरू केलाय। शरद पवार यांनी भाजपचे नेते समर्जित घाडगेंनाच ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे। समर्जित घाडगे हे भाजपमध्ये असून ते हसन मुश्रीफांचे कट्टर विरोधक मानले जातात। हसन मुश्रीफांना आसमान दाखवण्याकरता शरद पवारांना घाडगे हे योग्य उमेदवार असल्याचं शरद पवारांना वाटतंय। समर्जित घाडगेंनीही ऑफर धुडकावली आहे। दुसरीकडे हसन मुश्रीफांनी समर्जित घाडगेंच्या उमेदवारीला महत्त्व देत नसल्याचं सांगितलंय। विधानसभा निवडणूक जिंकणार आणि पुढच्या मंत्रिमंडळातही असणार असा दावाही केलाय। माझ्या विरुद्ध कोण आणणार मी याची चिंता करत नाही, हे आधी सांगितलेलं आहे ना। 6 निवडणुकीमध्ये फक्त तिरंगी 2 वेळा झालेली आहे, 4 वेळा एकाच एकच लढत झालेली आहे। आता संजय बाबा यांनी माघार घेतल्यानंतर पुन्हा एकदा एकाच एक निवडणूक होईल असं वाटतं का? नाही होणार, एकाच एक होऊ दे, तिरंगी होऊ दे, चौरंगी होऊ दे, मी आमदार होणार आणि राज्यात मंत्रिमंडळामध्ये आहे। हसन मुश्रीफांनी काहीही दावा केला तरी कागलचा पुढचा आमदार महाविकास आघाडीचा होणार असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलाय। 288 मतदारसंघामध्ये आमच्याकडे कुठला उमेदवार नाही असं नाही आहे आणि त्या कोल्हापुरात तर प्रत्येक ठिकाणी मातबर उमेदवार आमच्या महाविकास आघाडीवर आहेत आणि कागलमध्ये कुठली शंकाच नाही आहे आम्हाला। त्या आम्हाला तिथं मातबर उमेदवार मिळणार सुद्धा आणि महाविकास आघाडीचाच तिथं आमदार होण्या आम्हाला याची खात्री आहे। समर्जित घाडगे महाविकास आघाडीचे उमेदवार झाल्यास कागलचा निकाल वेगळा लागेल अशी शक्यता आहे। पण फडणवीसांचे खास असलेले समर्जित आता पवारांच्या ऑफरला नाही म्हणत असले तरी निवडणुकांच्या तोंडावर काहीही घडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।